हॅलो. हा हॅलो. हॅलो. हा हॅलो बोला. आवाज येतो का? हो येतो येतोय. रेकॉर्डिंग सुरू नसली नीट चालू करून ठेवा, पण अडचण नाही येणार. म्हणजे आणि ते आता चालू होतं ना काहीतरी तुमचं रेकॉर्डिंग चालू करी किंवा काहीतरी तुम्ही त्यासाठी म्यूट केलता का आवाज? फोन कट झाला होता, तुमचा फोन आलाय आमच्याकडून कट झालता का? बरं लक्षात घ्या जरा, असं नका करू तुम्ही. हा बोला, तुमचं काय आहे ते म्हणजे बोला. तुमचा फोन कट झाला, मी रिसिव्ह केला आणि तुम्ही म्हणता रेकॉर्डिंग तुमचं काय म्हणणं आहे ते बोला. माझं काहीच म्हणणं नाही. तुम्ही मला फोन केलाय, तुमचं म्हणणं मला सांगा. हा, आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही पहिली मुलाखत त्यांची जाणीवपूर्वक ऐकली होती का? तुम्ही योग्य ऐकली होती का योग्य पद्धतीनं? ज्यांनी मुलाखत ऐकली नाही तो माणूस कसा बोलू शकतो? कसं म्हणजे तुमच्यासारखा बोलू शकतो? तुम्ही ऐकलीच नाही. असं कसं होईल? बाबांनी काय सांगितलं ऐका एक मिनिट. बाबांनी काय सांगितलं की मी हत्येचं समर्थन करत नाही, फक्त पाठ राखण केली धनंजय मुंडेचे, हत्येचं समर्थन नाही केलेलं. इतकेला तुम्ही काढणार की शास्त्री चुकले, शास्त्री चुकले. मग नारायणगडाचे महंत पार जरंगेला साधू म्हणले, त्यांनी जातीय मेळावा घेतला, त्यावेळेस कुठे गेले महाराज तुम्ही? पाटलांविषयी शब्द थोडे व्यवस्थित वापरा. कुठल्याही नेत्याबद्दल बोलताना आपण सन्मानपूर्वक बोललं पाहिजे. आपण तेवढ्या उंचीचे माणसं नाहीत. मग हे तुम्हाला कळायला पाहिजे ना. मग नारायणगडाच्या महंताने एवढा मोठा जातीचा मेळावा घेतला, हे सुद्धा शास्त्रीजींनी सांगितलं तिथं, बरोबर, मान्य. मग मेळावे घ्यायचे नाही का? भगवानगडावर तिकडे काही मेळावे होत नव्हते का पहिले? व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय. साधू पाहायचा तर आंतरवली सराटीत जा, मान्य. व्हिडिओ पाहिलाय? एक लक्षात ठेवा, स्टेटमेंट नाही आलं नाही तुमचं की साधू संतांच्या नीच दर्जा देता म्हणून, असं स्टेटमेंट का नाही आलं? महंतांच्या बाबतीत सुद्धा नीच दर्जाचे हा शब्द मी वापरलेला नाहीये, तुम्ही स्वतः वापरताय. मी तुमची भाषा ऐका. ऐका माऊली, ऐका माऊली ऐका. तुमची साधू म्हणतो त्यावेळेस स्टेटमेंट का नाही दिलं तुम्ही? माऊली, तुमची भाषा व्यवस्थित नाहीये बोलण्याची. तुम्ही संत म्हणजे महंतांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही व्यवस्थित नाही बोलू राहिले. माऊली नाही, गावात नाव सांगशाल तिथे येऊन ठोकतो. नाही विषय काय, माझं गाव घाटा पिंपरी. बरोबर, थांब येतो तिथं उद्या, तिथे थांब. कोण कोण येते? बरोबर करतो, बरोबर करू. काय करताय माऊली? काय म्हणतो म्हणजे ही दम द्यायची भाषा झाली तुमची. काय दम द्यायची भाषा झाली तुमची? काय दम भीम नाही दिला, ऐकून घ्या. नाही असं नाही, दम हे बोलण्याची पद्धत चांगली नाही तुमची. अच्छा अच्छा अच्छा, बरं ठीक आहे. त्याच्या बरं पद्धत सांगणार का? नाही, आता तुम्ही सांगा तुमची बोलण्याची पद्धत कशी बघा बरं. तुम्ही आता उद्या येऊनच तुम्ही कीर्तन करा ना, यायला राजकारणात डोका का लावता? संप्रदायाचा विषय आहे साहेब, असं काय बोलू राहिले तुम्ही? संप्रदाय कोणता काय? आमचा स्वतंत्र संप्रदाय. म्हणजे आम्ही तुम्ही एक मिनिट, तुम्हाला एक उदाहरण देतो, मान्य करा हो किंवा नाही याच्यावरूनच. नाही आता उदाहरण नाही, ऐका. तुम्ही संप्रदाय मान्य करायला तयार नाहीत, तुमचा स्वतंत्र संप्रदाय. माऊली माऊली तुमच्या बरोबर बोलण्याची माझी बिलकुल इच्छा नाहीये. ऐकून घ्या. नाही 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 ऐका. तुम्ही वारकरी म्हणून आमच्याशी बोलत नाहीयेत, ही खूप शोकांतिक आहे आमची. नाही मी तुमचा आता फोन कट करतोय. माझी म्हणजे प्लीज तुम्हाला विनंती आहे. नाही नसू द्या, पण तुम्ही वारकरी नाहीये. वारकरी मी आहे, ज्यांनी फोन केला तो बोलणारा वारकरी नाहीये. मित्र मग तुमचं नाव तरी सांगा ना. अपरिचित वारकरी मी तुला नाव गाव पत्ता सगळं सांगतो, ऐकून घ्या आधी. नाही तुमचं नाव सांगा माऊली आधी. मी वारकरी फिरकरीत असलं काही संबंध नाही आपला. मग तुमचं नाव सांगा ना. मी फक्त शास्त्री बाबाचा माणूस आहे. अहो तुम्ही आहेत, पण नाव तर असेल ना तुम्हाला काहीतरी. ठीक आहे ना. तू त्यावेळेस कुठे गेलतो? तू ते शिवाजी महाराज. तुमचं नाव सांगा आधी माऊली, तुमचं नाव सांगा. नावाच काय करायचं तुला? मी येतो बरोबर तुला भेटायला, थांब तिथे. नाही येईनात का, पण नाव सांगून आले तर बरं राहिलं असतं, मी तुम्हाला चहा पाणी केलं असतं. नाव गाव सगळं सांगू, ऐकून घ्या माझं एक मिनिट. मी काय म्हणतो तुमचं ऐका माऊली, आधी नाव सांगा तुमचं. तुमची बोलण्याची भाषा सांगतो. आधार कार्डाचा फोटो टाकतो व्हॉट्सअपला. नको माऊली, तुमचं नाव सांगा. काय सांगतो. शिवाजी महाराज नारायणगड लिहून घ्या. हे नाव आहे का तुमचं? हा आहे. मग सांगतो ते ऐकून घ्या. तुमचं नाव सांगा. मग ही नाही माऊली, ही मग तुमची बोलण्याची पद्धत खूप चुकीची आहे माऊली. मग ही जर तुम्हाला पहिल्यांदा पद्धत कळाली असती तर एवढं झालं नसतं. अगोदर तुमचं नाव सांगा. काय सगळं सांगू. आधार कार्ड टाकतो, पॅन कार्ड, रेशन कार्ड पण टाकतो, काय अडचण नाही तशी. बरं चालतं. भेटायला आल्यावर मग तुम्हाला. झांजे महाराज हरिभक्त पारायण भागचंद्र महाराज झांजे ऐकून घेता का 2 मिनिटं? आता माऊली खरोखर तुमच्याशी बोलण्याची तुम्ही तुमची भाषा. नारायणगडाचे महंत, एवढ्या मोठ्या गादीचे महंत, आम्हाला भगवानगडाला गुरुस्थानी असणारी गादीचे महंत जर असं बोलतात. नाही आता असेल तर आंतरवाली सराठीला जा. याच्यात तुमचं स्टेटमेंट का नाही? एवढा मुद्दा सांगा आणि फोन कट करा. बाकी तो विषयच नाही. आता माऊली तुमच्याशी बोलण्याची माझी प्लीज मुद्दा सांगा. ती मानसिक. तुम्ही नाव नाही सांगितलं मला.
तुम्ही नाव नाही सांगितलं. शिवाजी महाराज. नावाचं नाही ते व्हिडिओ काढताना नाव हे होतं का? नाही 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 नाव सांगा अगोदर. मी मीडिया समोर तुम्ही मला माझ्या तुम्हाला तसं वाटतंय माझं चुकतंय काही रितसर कायदेशीर तुम्ही कारवाई करा. राहुल हरकत नाही. गोरे नाव आहे त्यांचं. काय नाव आहे? राहुल गोरे. कुठून बोलता? ते याच्यातून बोलतात ते काय कोणातून ते हिंगोलीवरनं बोलतात ते येवला. हो हो तिकडल्या साईडला काय ते असं काहीतरी नाव आहे वेलतुरा का येवला असं काहीतरी. बर मग काय करा तुम्ही मित्र रितसर ते ऐका एक मिनिट. ऐका रितसर कारवाई करा. मला तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही. मी स्वतः काय म्हणले? मराठा आहे मी. अहो तुम्ही तुम्ही असे नीच दर्जाचे संप्रदायात हे करायला लागल्यावर कसं जमायचं तुमचं? मी तुम्ही एकाला अंगाशी आणि एकाला ढोंगाशी करता. ही जात शब्द या संप्रदायात येत नाही महाराज. तुमची बोलण्याची पद्धत खूप जात संप्रदायात तुम्ही- येत नाही म्हणून तर पण सांगतोय ना. तुमची भाषा खूप वेगवेगळी येऊ राहिली. नक्कीच अहो, तुम्ही या. तो नक्कीच वेगळाच माझ्या माणूस आहे, क्षमतेने त्याच्या तुम्हाला चहा संप्रदायाचा पाजता आला. काही संबंध नाही. तो मित्र एक माझा गावातला तो संप्रदायाचा आणि त्याचा माझ्या कीर्तनाला आला तरी तो येत नाही. कीर्तन असलं ते गावात इतका माणूस येतो त्याचा ते असले कीर्तन ऐकतो का आता संप्रदाय तर पुन्हा ऐकूच शकत नाही आयुष्यात. कीर्तन नाही काहीच नाही काहीच नाही. बर चालतंय. चला रामकृष्ण हरी माऊली. तुम्हाला बोलून आनंद वाटला. डबल स्टेटमेंट काळजी घ्या. मग आपण भेटूयात नाही म्हणतो. स्टेटमेंट दिलंय मी कालच. हो नाही डबल आले 2 झाले ना 3रा आले भेटूयात महाराज. म्हणजे हे काय तुम्ही धमकी देऊ राहिले काय मला? धमकी नाही मग ही धमकी नाही सांगतोय ते. अशी सांगण्याची पद्धत आहे का? ऐका म्हणजे स्टेटमेंट आलं तर म्हणजे हे तर अहो व्यक्ती स्वातंत्र्य आहे का नाही माणसाला? एक मिनिट व्यक्ती स्वातंत्र्य. मी जर चुकलं असेल तुम्हाला गैर वाटत असेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता ना.